नाशिकमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडतो। या कार्यक्रमात अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरे यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले। अगदी काही दिवसांपूर्वी दानवेंवर खैरेंनी बोचरी टीका केली होती। अंबादास दानवे स्वतःला फार मोठा समजतो, तो पक्षात काड्या करतो, अशा शब्दात खैरेंनी आपल्या मनातली खतखत व्यक्त केली होती। त्यावर आता हे मनोमिलन झाल्याचं दिसून येत आहे। या निमित्तानं चंद्रकांत खैरे आणि दानवेंचं सध्या तरी मनोमिलन झालेलं आहे। आता ही शांतता किती काळ टिकते ते पाहावं लागेल। वेदांत नेब आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देतात। वेदांत, काय हा नमस्कार आहे? वाद संपलाय की पुन्हा अजून सुप्त संघर्ष सुरूच? नाही, आपण दोन्ही नेत्यांना विचारलं की जो वाद मागच्या आठवड्याभरापासून सुरू होता, एकमेकांवर टीका केली जात होती, त्यानंतर ते एकत्र आज या निर्धार मेळाव्याला ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाहायला मिळाले। तेव्हा आपण बघतोय दृश्यांमध्ये अंबादास दानवे जेव्हा या निर्धार मेळाव्याला उपस्थित झाला तेव्हा चंद्रकांत खैरे पहिल्या रांगेत बसले होते आणि पहिल्या रांगेत संजय राऊत सुद्धा तिथे बसले होते। तर आल्या आल्या चंद्रकांत खैरे यांना नमस्कार अंबादास दानवे यांनी केला आणि मग संजय राऊत यांच्या बाजूला ते जाऊन बसले। म्हणजे संजय राऊतांच्या एका बाजूला अंबादास दानवे पाहायला मिळतात, तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे पाहायला मिळतात। फार काही संभाषण या दोघांमध्ये झालेलं नसलं तरी नमस्कारानंतर त्यांना आपण प्रश्न विचारला की वाद मिटलाय का, तर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघेही म्हणतात की हा वाद आता पूर्णपणे मिटलेला आहे। आणि ज्येष्ठ नेतून शिवसेनेचा अंबादास दानवे म्हणतात की चंद्रकांत खैरे यांना मी आल्या नमस्कार केला आणि जे काही वाद होता तो त्यांच्याकडनं होता, माझ्याकडनं अशा प्रकारे कुठलाही वाद किंवा मी टीका त्यांच्या संदर्भात केली नाही, असं अंबादास दानवेंनी स्पष्टीकरणामध्ये सांगितलंय। धन्यवाद वेदांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।